मार्क इंग्लिश. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेघ. कृत्रिम पायांचे नवे आयुष्य. माउंट कूक गावामध्ये मार्कचं बस्तान हळूहळू स्थिरावत होतं. जानेवारी 1985मध्ये ॲनी आणि मार्क यांना दुसरं अपत्य झालं. मुलगा झाला. त्याचं नाव जेरेमी ठेवलं. मार्क बऱ्याच वेळा 3 चाकी होंडा ATV गाडी घेऊन फिरायचा. अर्धी चड्डी आणि त्याखाली लावलेले कृत्रिम पाय, अशा अवतारामध्ये मार्कला बघून गावातील लोक आणि प्रवासी आश्चर्यचकित व्हायचे. मार्कला त्याच्या कृत्रिम पायांचं सॉकेट अडकवताना, काढून ठेवताना अर्धी चड्डी असली की सोपं जायचं. त्याच्या हालचाली अगदी सराईतसारख्या व्हायच्या. पण लहान मुलांना मात्र त्याचे पाय बघून गंमत वाटायची. मुलं त्याच्या पायाला हात लावून बघायची. घरी काढून ठेवलेले पाय त्याची स्वतःची मुलंसुद्धा गुडघा दुमडून स्वतः घालून घोडाघोडा करायची. मार्क स्वतः घरी गुडघ्यांवरच चालतो. जिने चढताना आणि उतरताना मात्र खाली बसून सरपटत घसरत वरखाली करावं लागायचं. पण त्यावेळी नायलॉनच्या चड्ड्या घातल्या असतील तर घर्षणानं गरम होऊन चटके बसायचे. कृत्रिम पाय घालून घरीसुद्धा चाललं तर खुंटांना दुखापत होऊन तिथं जखमा व्हायच्या. त्यामुळे खुंटांच्या कातडीला मोकळा श्वास घेता यावा यासाठी तो पाय काढून ठेवायचा. पण एकंदरीतच मार्कने त्याच्या हालचाली चपळ आणि सहज ठेवल्या होत्या. त्याने मग थोडंसं धाडस दाखवून एक मोटरबाईक घेतली. लहान ल्युसीसाठी त्यांनी एक छोटी पाळणेवाचा खुर्ची करून घेतली. या बाईकवरून तो बॉलहट रोड, हुकर व्हॅली या भागामध्ये जायचा, भटकत राहायचा. लोकांना भीती वाटायची, पण हा मात्र सुरक्षित घरी परत यायचा. मार्कला बघायला म्हणून पुष्कळ प्रवासी यायचे. गावातील लोक, त्यांचे परिचित यायचे. त्यामुळे मार्कला त्रास व्हायचा. त्यातच माउंट कूक, माउंट टास्मान इत्यादी न्यूझीलंडमधील पहिल्या 20 पैकी 19 सर्वोच्च शिखरं असलेल्या त्या नॅशनल पार्कमध्ये कायम अपघात व्हायचे. अनेक गिर्यारोहक, त्यांच्या सुटकेसाठी केलेले सुरक्षारक्षक त्यामध्ये जखमी व्हायचे. पुष्कळ जण प्राणाला मुकायचे. मार्क फक्त ते बघत बसायचा. इच्छा असूनही त्याला काहीही करता यायचं नाही. त्याचे अगदी जिवलग मित्रसुद्धा दुसऱ्यांची सुटका करताना स्वतःचा प्राण गमावून बसले होते. स्वतःला पाय नाहीत, त्यामुळे मार्कला खूप दुःख व्हायचं. तो स्वतःवरच चरफडत हातावर हात चोळत बसायचा. त्याची ही अंतर्गत घालमेल ॲनीला सुद्धा बघवत नव्हती. एक दिवस अगदीच असह्य झालं आणि त्यांनी माउंट कूक नॅशनल पार्क सोडायचा निर्णय घेतला. तिथं राहून तेच बघण्यापेक्षा बाहेरच्या मोठ्या जगात जावं आणि नवे अनुभव घ्यावेत असं मार्कने ठरवलं. त्यांनी माउंट कूक नॅशनल पार्क सोडलं. शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून पैसे नाहीत. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. माउंट कूक सोडून ते कुटुंब लिंकन गावी आलं. 3 खोल्यांचं घर विकलं. लिंकन गावातील एका गॅरेजवजा खोलीमध्ये संसार थाटला. बागकामातील पदवी परीक्षेसाठी कॉलेजमध्ये नाव दाखल केलं. अभ्यास सुरू झाला. बऱ्याच वर्षानंतर पुस्तकं वाचताना मार्कला खूप कष्ट पडायचे. त्यातच संसार चालवण्यासाठी तेथील कंट्री क्लबमध्ये तो अर्धवेळ काम करायचा. गणित आणि मूलभूत शास्त्रांचा अभ्यास तो मनापासून करायचा. 8-10 तास अभ्यास, 6 तास नोकरी असा त्याचा दिनक्रम असायचा. जीवरसायनशास्त्रामध्ये त्याला गती होती हे त्याच्या शिक्षकांच्या सुद्धा लक्षात आलं होतं. एका वर्षानंतर त्याने कॅन्टरबरी विद्यापीठामध्ये बॅचलर ऑफ सायन्स विथ ऑनर्स इन बायोकेमिस्ट्री या पदवीसाठी अर्ज केला. मार्कला पुष्कळ अभ्यास करून जीवरसायनशास्त्रात एक संशोधनपर ग्रंथ लिहायचा होता. अफाट चिकाटी आणि खूप परिश्रम करून, रात्रीचा दिवस करून मार्कने हे दिव्य पार केलं. त्याचा मूलभूत संशोधनाचा विषय होता रक्ताच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रंगसूत्रामधील रेणूंचं संशोधन. त्यामुळे रक्ताच्या कर्करोगाच्या शक्यतेचं निदान रंगसूत्रांवरून करणं शक्य होणार होतं. त्याचबरोबर हॉजकिन लिम्फोमा
या रक्ताच्या आजारासंबंधी आनुवंशिक गुणसूत्र आणि रक्तपेशी तयार करणारी मूळ पेशी या विषयांवर सुद्धा तो संशोधन करत होता. लिंकन महाविद्यालयामध्ये आणि ख्राइस्टचर्च येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्याची 4 वर्ष कशी निघून गेली हे त्या दोघांना समजलं नाही. त्यातच 1989मध्ये अमंडा ही मुलगी झाली. तिसरं अपत्य जन्माला आलं. साठवलेले पैसे आणि नातेवाईक मित्रांकडून काही उसने घेतलेले पैसे यातून त्यांनी लिंकनमध्ये घर बांधलं होतं. पण त्या उसनवारीची परतफेड करण्यासाठी काही काळाने हेच घर त्यांनी विकून टाकलं आणि जीवरसायनशास्त्रातील संशोधनपर नोकरी करण्यासाठी ख्राइस्टचर्च इथं आले. तो सर्व काळ मार्कसाठी एकूणच शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कठीण होता. त्याची खूपच ओढाताण होत होती. तरीसुद्धा दररोज सकाळी गुडघ्याखालच्या खुंटांवर दोन्ही पाय बसवताना तो स्वतःला भाग्यवानच समजायचा. शरीराने अपंग असला तरी त्याचं आशावादी मन, त्याचे कुटुंबीय, पत्नी ॲनी यांची साथ असताना त्याला आणखी काय कमी होतं. दररोज सकाळी एकाच रंगाचे पायातील बूट घालून बघा बरं किती कंटाळा येईल ते. तीच चप्पल, तोच रंग, तेच घालून पायांचं सॉकेट त्याच खुंटाला अडकवताना तो कंटाळायचा नाही. त्याच्या मनामध्ये तेच अपुरं स्वप्न असायचं, पर्वत शिखरं चढायचं. वास्तविक प्रत्यक्षात मात्र कृत्रिम पायाचं सॉकेट त्या खुंटांवर कसं चपखल बसवायचं हेच मोठं आव्हान असायचं. ख्राइस्टचर्चमध्ये तो राहायचा. त्याच्या घराजवळच कृत्रिम पायांची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचा कारखाना होता. कित्येक अपंग किरकोळ दुरुस्तीसाठी सुद्धा तिथं यायचे. ते बघून मार्कला आश्चर्य वाटायचं. स्वतःच्या पायांची दुरुस्ती आणि देखभाल तो व्यवस्थित करायचा. दर आठवड्याला सॉकेटचे लायनर्स घासणं, पुसणं, गुळगुळीत करणं, वाटलं तर थोडं कापणं हे करावं लागायचं. दर 8 महिन्यांनी पायाच्या खुंटांचा आकार बदलल्यामुळे पाय नवे आणावे लागायचे. नवे पाय आले की तोच तो खेळ पुन्हा सुरू व्हायचा. नवे बूट, नवी चप्पल हे जसं काही वेळा घासतं, जखमा करतं, चावतं, तसेच हे नवे कृत्रिम पाय आणि त्यांचे सॉकेट खुंटांना चावायचे. मार्कसाठी हा वेदनांचा खेळ अद्यापही अव्याहत चालूच आहे. एकदा त्याला व्याख्यान देण्यासाठी जायचं होतं. त्यापूर्वी नवे बूट घ्यावेत म्हणून तो आणि ॲनी दुकानात गेले. जुन्याच पायांवर घालायला म्हणून त्या दुकानदाराने पूर्वीचे बूट काढले, मात्र त्याला चक्कर यायची वेळ आली. कारण आतले पाय पूर्णपणे गंजून गेले होते. केवळ 6 महिन्यांपूर्वी मार्कने ते पाय नवे घेतले होते. एकदा ल्युसीला बरोबर घेऊन रस्ता ओलांडताना तो मध्येच पाय मोडून धडपडला होता. दोन्ही बाजूंनी रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू होती. शांतपणे छोट्या 3-3.5 वर्षांच्या ल्युसीने तो तुटलेला पाय उचलला आणि आपल्या वडिलांचा हात धरून रस्त्यापलीकडे ती त्यांना घेऊन गेली. कृत्रिम पायांनी जगणं हे असं कष्टप्रद होतं. झाड कापताना त्याला कायम प्रश्न पडायचा, झाड कापलं तर पुन्हा त्याला फांद्या फुटतात, मग माझ्या खुंटांना पुन्हा पाय का फुटत नाहीत? दोन्ही खुंटांकडे बघताना त्याच्या मनात नेहमी 2 विचार यायचे. एक म्हणजे नशिबात जे आहे त्यात आनंद मानून शांत राहावं. दुसरे म्हणजे फांद्यांसारखे खुंटांना पाय फुटत नसतील, परंतु कृत्रिम पाय लावून नवं आयुष्य, नवी आव्हानं अंगावर घेत जगायचं. मार्कने दुसरा मार्ग अर्थातच पसंत केला होता. मार्क पुढे स्कीइंग, सायकलिंग आणि गिर्यारोहण हे 3 पर्याय होते. अपंगांसाठी या तिन्ही प्रकारांमध्ये लागणाऱ्या कृत्रिम अवयवांबाबत जगात बरंच संशोधन सुरू होतं. वेगवेगळ्या प्रकारचे वजनाने हलके असलेले कार्बन फायबरचे पाय, त्यांचे सांधे, त्यांचे स्क्रू आदी विविध प्रकार नवनवीन संमिश्र वापरून केले जात होते. मार्कचं बारकाईने लक्ष होतं. त्यातच 1990 साली मार्कला अमेरिकेमध्ये उटाह प्रांतातील पार्क सिटीमध्ये एका वैद्यकीय परिषदेच्या निमित्ताने जावं लागलं. परिषद झाल्यानंतर हिवाळी क्रीडा महोत्सवातील अपंगांसाठी असलेल्या स्कीइंग स्पर्धेची पूर्वतयारी बघण्याची मार्कला संधी मिळाली.
अर्थातच मिळालेल्या संधीचं सोनं केलं नाही तर तो मार्क कसला. तिथं अमेरिकन व्हिएतनाम डिसेबल्ड स्कीइंग सेंटर नावाची प्रचंड मोठी इमारत होती. आत शिरताच मार्कला आपल्या भविष्यकाळाचा दरवाजा उघडणारी ती इमारत वाटली. सगळीकडे स्कीइंग, गिर्यारोहण यांची यंत्रसामग्री ठेवली होती. कृत्रिम हात, पाय, व्हीलचेअर्स, मोनोस्की यांची रेलचेल होती. मार्कच्या पायांच्या खुंटांचं व्यवस्थित माप घेऊन तेथील तंत्रज्ञांनी योग्य त्या मापाचं सॉकेट असलेला पाय लावला. त्याचे बंद गुडघ्याभोवती आणि मांडीभोवती घट्ट केले आणि गोंडोला उर्फ उडत्या पाळण्यातून 3000 मीटर्स उंच असलेल्या बर्फाळ पर्वत शिखरावर मार्क केला. तिथून हळूहळू स्कीइंग करत, थोडाफार अडखळत पण यशस्वीपणे खाली आला. नव्या आयुष्यामध्ये म्हणजे कृत्रिम पायांनी त्याने प्रथमच स्कीइंग केलं होतं. कसं केलं यापेक्षा केलं यालाच त्याच्या लेखी महत्त्व होतं. त्या स्कीइंगच्या अनुभवाने तो भलताच रोमांचित झाला होता. त्याने अनेक प्रकारच्या कृत्रिम पायांची छायाचित्रं घेतली आणि परत न्यूझीलंडमध्ये आल्यावर तेथील कारखान्यामध्ये दाखवली. ख्राईस्टचर्चच्या त्या कृत्रिम पायांच्या कारखान्यातील तंत्रज्ञ हसायला लागले, कारण त्यातील बऱ्याच प्रकारचे हातपाय ख्राईस्टचर्चच्या त्याच कारखान्यात बनवलेले होते. 1990च्या हिवाळ्यामध्ये मार्कने स्कीइंगमध्ये अफलातून प्रावीण्य मिळवलं. अनेक स्पर्धांमधून सुवर्ण, रौप्य पदकांचा तो मानकरी ठरला. मार्कने प्रशिक्षण वर्गामध्ये नाव दाखल केलं होतं. त्याने केलेल्या स्कीइंगचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पुन्हा बघताना त्यालाच नव्हे तर इतरांना सुद्धा सुरुवातीला हसू यायचं. एकदा तर गंमतच झाली. सर्वजण चित्रीकरण बघत होते. एक जण फेंगड्या चालीने स्कीइंग करत खाली उतरत होता. कधी तोल जात होता, कधी खेकड्यासारखा चालत होता, कधी भेलकांडत होता, कधी काडी किड्यासारखा दिसत होता. सगळेच जण यथेच्छ हसत होते. मार्क पण हसत होता. थोड्याच क्षणात ती व्यक्ती खाली आल्यावर चेहरा बघितला मात्र आता मार्कचा स्वतःचाच चेहरा बघण्यालायक झाला होता, कारण ती व्यक्ती म्हणजे स्वतः मार्कच होता. पण हळूहळू तो स्कीइंगच्या देहबोलीमध्ये सुद्धा पारंगत झाला. परंतु स्कीइंग हा क्रीडा प्रकार तसा धोकादायक आणि मार्कला त्याच वेळी त्याच्या शिक्षणाला साजेशी आणि पैसे देणारी नोकरी आली. मार्कने स्थानिक वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात बघितली. त्यात लिहिलं होतं, रसायनशास्त्राची पदवी प्राप्त, स्वयंपाकाचा अनुभव आणि चवीने वाईन पिण्याची आवड असा माणूस त्यांना हवा होता. मार्कशिवाय आणखी दुसरी कोणती व्यक्ती असू शकेल? मग मार्क मोंटाना या जगप्रसिद्ध वाईन कंपनीमध्ये वाईन मेकर म्हणून रुजू झाला. द्राक्षांचं उत्पादन ही वाईन उद्योगाची मुख्य गुरुकिल्ली. न्यूझीलंडमध्ये मार्च ते जून हे महिने द्राक्ष उत्पादनाचे असतात. त्या काळामध्ये वाईन कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना दिवसाचे 12-12 तास दररोज सुट्टी न घेता काम करावं लागायचं. बाह्य जगाशी त्यांचा संबंध तेव्हा तुटलेला असतो. चांगल्या दर्जाच्या वाईनसाठी उत्तम दर्जाची द्राक्ष लागतातच, परंतु वाईन मेकरचे सुद्धा डोळ्यात तेल घालून लक्ष असावे लागते. वाईनचा व्हिंटेज हंगाम संपला की कित्येक वाईन मेकर्स 3-3 महिन्यांच्या जगप्रवासाला जात असतात. लोकर, मांस, दूध आणि वाईन हे न्यूझीलंडचे प्रमुख उद्योग आहेत. मार्कने 1990 ते 96 असे सलग 7 हंगाम वाईन मेकिंगच्या मोंटाना कंपनीमध्ये काम केलं. त्याला उत्तम चवीची जाण होतीच. त्याने तयार केलेल्या वाईनची सर्वोत्कृष्ट चव म्हणून युरोपीय बाजारात निवड झाली होती. युरोपमध्ये वाईन तयार करण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी मार्क शॅम्पेन, अल्सेस, बर्गंडी या गावांमध्ये गेला होता. मोंटाना मार्लबरो कंपनीमध्ये त्याने संशोधन करून वेगळ्या चवीच्या ड्यूट्स मार्लबरो, क्यूव्ही आणि लिंडौर या नावांच्या नव्या वाईन्स बनवल्या. 1996 साली वनाका आणि क्वीन्सटाऊन या गावांमध्ये मोंटाना कंपनीच्या निमित्ताने मार्कचं जाणं झालं. वनाका आणि क्वीन्सटाऊन ही गावं म्हणजे दक्षिण आल्प्समधील बर्फातील साहसी क्रीडा प्रकारांची खाणच आहेत. 1996 सालातील वार्षिक अपंग क्रीडा महोत्सव तिथं चालू होता.
प्रशिक्षण शिबिरं चालू होती. मार्कला नुसतंच हे सगळं बघत बसण्यात अर्थातच रस नव्हता. त्यानं त्याचं नाव एका प्रशिक्षण शिबिरात नोंदवलं. 1991च्या स्कीइंगच्या प्रशिक्षणामध्ये आणि 1996च्या शिबिरामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. हा फरक होता तो मार्कच्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये. 1991 साली तो लोकांच्या त्याच्याकडे बघण्याच्या, त्याला एक अपंग म्हणून गृहीत धरून सहानुभूती दाखवण्याच्या वागण्यामुळे खूप चिडून जायचा. सर्वांनी आपल्याकडे दोन्ही पाय कापलेला अपंग स्कीइंगपटू म्हणून बघण्यापेक्षा नुसतं मार्क इंग्लिश म्हणून बघावं असं त्याला वाटायचं. 1996 साली लोकांच्या वागण्यामध्ये बदल झाला नव्हता, तर मार्कमध्येच बदल झाला होता. मार्कला त्याच्याकडे लोकांनी बिनपायांचा मार्क असं बघण्याची आता सवय झाली होती. त्याने 1996च्या प्रशिक्षण शिबिरामध्ये एकूण 3 वेळा स्कीइंगचे धडे घेतले. पहिल्या वेळी त्याला त्याच्या चुका समजल्या, दुसऱ्या वेळी त्याने त्या सुधारायचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या वेळी त्याला खरे पाय असताना जसं स्कीइंग केलं असतं त्याहीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ते करून दाखवलं. त्याचा प्रशिक्षकसुद्धा चाट पडला. इतकं प्रावीण्य त्याने स्कीइंगमध्ये कमावलं होतं. मास्टर स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावलं. डिसेबल्ड स्कीइंग या न्यूझीलंडमधील संस्थेचा तो सन्माननीय सदस्य झाला. स्कीइंग क्रीडा प्रकारात इतकं अफलातून यश मिळवणं ही मार्कच्या साहसी क्रीडा प्रकारांमध्ये झोकून देणं, यश मिळवणं याची पहिली पायरी होती. कृत्रिम पायांवरील त्याचं जगणं आता त्याच्या स्वतःसाठी, त्याच्या कुटुंबियांसाठी आणि इतर लोकांच्या दृष्टीने कीव किंवा सहानुभूतीचा विषय नव्हता, तर अभिमानाचा विषय बनला होता. कृत्रिम पायांनी टाकलेलं आत्मविश्वासपूर्ण असं ते पहिलं पाऊल होतं. स्कीइंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. धन्यवाद.